राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत एकूण 29 जिल्ह्यांना फटका बसला असून राज्यभरात जवळपास 2,04,835 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। एसटीबीटी विरोधामध्ये समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, एसओचा यामध्ये समावेश आहे। तेल तुटवड्यावरती तांदळाचा तोडगा काढण्यात आलेला असून खनिज तेलाच्या बदल्यामध्ये बासमतीचा पर्याय। प्रक्रिया प्रकल्पांना 1982 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले। महाराष्ट्राचे सर्वाधिक असून 72 एफपीसीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले। खरेदीदाराकडून उठाव नसल्याने कलिंगड शेतामध्येच पडू नये, उष्णतेसह कमी दराचा मोठा फटका बसतोय। 4 ते 6 रुपये प्रति किलो दरामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे। बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ होते। शत्रूच्या वैमानिकाला हवाली करण्यासाठी इराणने जाहीर केले बक्षीस। अमेरिका इस्रायलकडून पुन्हा अणुऊर्जा प्रकल्प टार्गेटवरती। दुबईतील ऑर्कलच्या मुख्यालयावरती क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला। अमेरिकी तंत्रज्ञान कंपन्या हेरेगिरी करत असल्याचा इराणचा आरोप होतोय। केरळामधील डावे सरकार अखेरची घटका मोजत आहे। भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए राज्यामध्ये सत्तेत येईल असे मोदी म्हणाले। भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासल्याची खंत। शेतकरी कर्जमाफी अहवाल हा लवकरच राज्य सरकारकडे सादर होणार आहे। सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब। कर्जमाफी देताना यांचा सुद्धा विचार होणार आहे। ही कर्जमाफी देताना सहकार विभागातर्फे वेगवेगळ्या योजनांमधील शेतकऱ्यांची संख्या, ही शेतकऱ्यांकडे उपलब्ध जमीन, या जमिनीचा पिकासाठीचा वापर, केंद्र व राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीचा लाभ घेणारे शेतकरी, अतिवृष्टीमध्ये मदत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या, तसेच साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित एफआरपी मिळत असल्यास अशा शेतकऱ्यांची संख्या गोळा करण्यात येणार आहे। हाताशी आलेला घास अवकाळीने हिरावला, बळीराजा संकटामध्ये सापडला। अकोला जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला। अकोला जिल्ह्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। भंडाराज परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून कांदा पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे। सोलर पॅनल उडालेले असून वीज पुरवठा खंडित झालेला आहे। शेतकऱ्यांचे बहुतांश हाल झालेले आहे। शेलगाव परिसरामध्ये कांदा पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे। 3 एकरामधील कांदा पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले। कर्जमाफी प्रक्रियेमुळे नव्या पीक कर्ज वाटपामध्ये विलंबाची शक्यता आहे। उच्चस्तरीय समितीच्या अहवालावरती निर्णय अवलंबून असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। बाजार समिती बंद असून खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दर, मार्च एंडिंगचा फटका बसतोय। सोमवारपासून व्यवहार पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जाते। सोयाबीनला मिळतोय 4,300 रुपयांचा भाव। तिसऱ्यांदा अवकाळीचा फटका बसलेला असून नुकसानीची व्याप्ती वाढणार। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे। अंतिम अहवालासाठी आणखी 4 दिवस लागणार। अनुदानित खत वितरणासाठी फार्मर आयडी अनिवार्यता योग्यच असून शेतकरी कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे मत आहे, योजनेच्या प्रणालीमध्ये पारदर्शकता आवश्यक असणार आहे। उंबरडा बाजार परिसरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। झाडांची पडझड झाली, उशिरा पेरलेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांची मदतीची मागणी केली जाते। त्याचबरोबर मानोरा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। यमाई तुकाई तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी झालेले असून पंढरपुरामध्ये संताप व्यक्त होतोय। प्रदूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे। नगर परिषदेचे होते दुर्लक्ष। अवकाळी पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे। मंगळवेढा परिसरामध्ये पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली जाते। चाऱ्याचा रुबाब वाढलेला असून कडबा शेकडा 4,000वरती, ज्वारीचे प्रमाण घटले। ओल्या आणि वाढलेल्या चाऱ्यासाठी लांब पल्ल्याची वाहतूक। सिन्नर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून 65 गावांमध्ये गारपिटीसह पावसाचे तांडव झाले। गारपिटीमुळे हिरावला हातातोंडाशी आलेला घास। निफाड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये द्राक्ष बागांचे नुकसान झालेले असून भरपाईची मागणी केली जाते। शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे। गारपिटीमुळे सुमारे 50 ते 60 हेक्टरवरील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। उन्हामुळे पाणीसाठा घटू लागलेला असून 145 पैकी 10 प्रकल्प कोरडे आहे। सध्या स्थितीमध्ये केवळ 64.53% उपयुक्त पाणीसाठा आहे।
मका खरेदी ठप्प, शेतकरी त्रस्त झालेले असून मुदतवाढीची प्रतीक्षा आहे. उद्दिष्ट कमी, खरेदी मंद. 9,334 पैकी 729 शेतकऱ्यांचा मका घेतला. शासनाचा हमीभाव हा 24 रुपये असून खरेदी मात्र 1700 रुपयाने होते. पैठणच्या बाजारपेठेमध्ये कापसाला आजचे दिन असून 8,000चा टप्पा पार झालेला आहे. आवक घटल्याने भाव वधारले. CCI केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडे धाव घेतली जाते. मका खरेदी ठप्प झालेली असून शेतकरी मुदतवाढीच्या प्रतीक्षेमध्ये. 31 मार्चपासून मका खरेदी केंद्रावरती खरेदी प्रक्रिया ठप्प झालेली आहे. गंगापूर तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे सावट असून 64 गावांचा टंचाई आराखड्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 13,82 लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. 64 गावांना टँकर तर 19 विहिरी अधिग्रहणाचे नियोजन. सोयगाव तालुक्यामध्ये 22 गावांमध्ये पोखरा 2 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. शाश्वत विकासावरती भर दिली जाणार. कृषी व आत्माकडून जनजागृती. शिवूरच्या बाजारपेठेमध्ये ज्वारीला पहिल्यांदा 4,500 रुपयांचा उच्चांकी दर मिळालेला आहे. रब्बीतील इतर पिकांच्या तुलनेमध्ये शाळूची सरशी गव्हापेक्षा अधिक भावाने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. बाजार सावंगीमधील पंचनामे कासवगतीने होत असून शेतकरी नाराज झालेला आहे. पीक विम्याच्या प्रतीक्षेमधील बळीराजावरती आंदोलनाची वेळ आलेली आहे. सलग तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला असून शेतकऱ्यांची उडते धांदल. हळद भिजत असल्याने हातात तोंडाशी आलेला घात जातोय की काय या चिंतेने शेतकरी हतबल झालेले आहे. खत टंचाईची भीती सोडा. 1.26 लाख मेट्रिक टन साठा शिल्लक असून जालना जिल्ह्यामध्ये नफेखोरांच्या अफवांना प्रशासनाची चपराक. युरिया NPKची विक्रमी उपलब्धता. खत टंचाईची भीती. ऊस क्षेत्र वाढल्याने युरियाला मागणी वाढलेली आहे. महिनाभरामध्ये 15% विक्री वाढलेली असून खरीपाची तयारी सुरू आहे. आखाती देशामधील युद्धाची धास्ती लागलेली आहे. कृषी अवजार बँक सुरू करा. महिला बचत गटांना 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार. परभणी जिल्ह्यामध्ये 75,000 शेतकऱ्यांची ॲग्रिस्टेकडे पाठ केली जाते. परभणी जिल्ह्यातील हे चित्र असून प्रशासनाचे सुद्धा वाढलंय दुर्लक्ष. कापसाच्या दरामध्ये उसळी. प्रति क्विंटल 8,650 रुपयांचा दर मिळतोय. 7 लाख क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. ऐन सुगीमध्ये मजुरांचे शहरांकडे स्थलांतरण होते. शेती कामावरती याचा परिणाम होतोय. हळद, ज्वारी, गहू काढणीमध्ये अडथळे निर्माण होत आहे. अवकाळीच्या भीतीने शेतकऱ्यांची धावपळ होते. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्राहकांचे वीज बिल शून्यावरती आणणार. हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा. 1 मे पासून KDC-तर्फे सूर्यघर योजना राबवली जाणार. पशुपालकांना दिलासा मिळतोय. मदतीचे नवीन निकष जारी करण्यात आलेले आहे. अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेल्या जनावरांचा यामध्ये समावेश असून पंचनाम्यासाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. शासनाने जाहीर केलेले नवीन दर काय आहेत बघा. मृत दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये. ओढकाम करणारे जनावर यासाठी 32,000 रुपये. लहान जनावरेसाठी 20,000 रुपये. शेळी मेंढ्यांसाठी 4,000 रुपये. कोंबडीसाठी 100 रुपये प्रतिपक्षी. गाठा पडझड किंवा नष्ट झाल्यास 3,000 रुपये. बळीराजावरती जणू आभाळच फाटलं. वडी पावसानं काळीजच दाटलं. सातारा जिल्ह्यामध्ये शेतीच्या अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची मुख्यमंत्र्याकडे भरपाईची मागणी केली जाते. 300 कोटींच्या व्याजमाफीने सोसायट्यांना जीवनदान मिळते. पीक कर्ज दरामध्ये 10% वाढ झालेली असून जळगाव जिल्हा सहकारी बँकेची 95% कर्ज वसुली होते. अवकाळी पावसाने रावेर तालुक्यामध्ये तब्बल 9 कोटी रुपयांचे नुकसान केलेले आहे. यामध्ये 251 शेतकऱ्यांचे तब्बल नुकसान झालेले आहे. भडगावमध्ये सुद्धा अवकाळीचा फटका बसलेला असून रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतीमधील सर्वच पिके झाली आडवी. पंचनाम्याची शेतकऱ्यांकडून मागणी होते. चोपड्यामध्ये सुद्धा नुकसान झालेले असून आमदारांकडून पाहणी करण्यात आली. शिरसोलीमध्ये पाऊस झालेला असून वादळाने शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. तातडीने पंचनामा करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. नुकसानीचे पंचनामे पारदर्शक व अचूक पद्धतीने करा. पालकमंत्री जयकुमार रावल यांची पाहणी दरम्यान निर्देश देण्यात आले. कृषी विभाग अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सुद्धा त्यांनी सूचना दिल्या. शेतकऱ्यांचे 3 महिन्याचे कष्ट अवकाळीच्या 3 दिवसामध्ये नष्ट झालेले आहे. मका खुडणीसाठी मजुरी आता एकरी 5,000 ते 6,000 रुपयांवरून तब्बल 8,000 रुपयांपर्यंत. उन्हाळ्यामधील हेल्दी ड्रिंक म्हणून अंबाडी सरबताचा उदय झाला. कृत्रिम थंड पेयांना पर्याय. आरोग्यदायी लाभ आणि शेतकऱ्यांना आर्थिक भार मिळतोय. अवकाळी पावसाची धास्ती. कांदा गहू काढणीला वेग आलेला असून 12,000 ते 14,000 रुपये कांदा काढणीसाठी एकरी घेतले जात आहेत. उमरी तालुक्यामधील 3,530 शेतकरी झाले स्मार्ट शेतकरी. डिजिटलच्या माध्यमातून होते शेतीचे नियोजन.
जालना जिल्ह्यामधील 561 गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे. 140 वाड्यांना बसणार जड. 16.5 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. अवकाळी पाऊस थांबला, उकडा वाढला. घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले. शहराचा पारा आता 35 अंशावरती पोहोचलेला आहे. राज्यामध्ये 9.88 कोटी क्विंटल साखर निर्मिती. सहकारी कारखान्याची उतार्यामध्ये आघाडी कायम असून 10.5 कोटी टन ऊसाचे गाळप. वादळी वाऱ्याचा तडाखा बसलेला असून उडगीये 23 घरांचे मोठे नुकसान झालेले आहे. विजेचे खांब कोसळले. 25 पेक्षा जास्त झाडे पडली. 3 जण जखमी झाले. हरोली ग्रामपंचायत सौर ऊर्जेमधून आत्मनिर्भर झालेली आहे. वार्षिक 4 लाख वीज बिलाची बचत होते. शिरोड तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत. मिरचीसह गरम मसाला सुद्धा महागलेला असून आगोट साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेकडे धाव घेतली जाते. रामसर दर्जासाठी जायकवाडीसह 6 पाणथळ निश्चित करण्यात आले. उजनी, राधानगरी, तानसा, नवेगाव, तोडलाडोह जलाशयांमध्ये समावेश आहे. पिंपळनेर परिसरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून 10 ते 12 गावांमध्ये हाहाकार झालेला आहे. शेती व घरांचे मोठे नुकसान झाले. तहसीलदारांकडे पंचनामे करून तातडीने मदतीची मागणी केली जाते. रॉकेल परवानाधारकांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ झालेली असून आता प्रति किलो लिटरसाठी 675 रुपयांऐवजी 1350 रुपये मिळणार. नाशिक जिल्ह्यामध्ये 45,000 हेक्टरवरील कांदा पिकाला तडाखा बसलेला आहे. नाशिक जिल्ह्यात 57,000 हेक्टर क्षेत्र उद्ध्वस्त झाले तर 80,000 शेतकरी अवकाळीमुळे बाधित झालेले आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार, पालकमंत्री राहुल म्हणाले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे असे सुद्धा ते यावेळी म्हणाले. निफाडमध्ये सुद्धा अवकाळी तडाख्याने द्राक्ष, कांदा, गव्हाचे मोठे नुकसान झालेले आहे. गारपिटीग्रस्त भागाची मंत्री महाजनकडून पाहणी करण्यात आली. तात्काळ पंचनामा करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. खरात प्रकरणामधील अधिकाऱ्यांवरती थेट बडतर्फी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा. दिंडोरीमध्ये विहिरीमध्ये कार कोसळून 9 जण ठार झाले. 6 विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. 9 मृतदेह पाहून गाव हळहळले. मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. अपघातानंतर प्रशासनाने विहीर बुजून टाकली. तसेच विहीर मालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनास 3 महिने पूर्ण झालेले असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होते. आमदार नारायण पाटील यांची कार्यतत्परता. युद्धामुळे खरीप हंगामावरती होणार परिणाम. खत टंचाईमध्ये दुष्काळाचा 13वा महिना. कृषीसमोर लिंकिंगचे आव्हान उपलब्ध. शक्तीपीठ सरकारचा गेम चेंजर प्रकल्प असून मंत्री उदय सामंत शेतकऱ्यांना विश्वासामध्ये घेऊनच पुढे जाणार. 21,000 विकास सोसायट्यांचे कामकाज ठप्प झालेले असून राज्यामधील शेतकरी कर्जमाफी आदेशाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. गावगाड्यामधील अर्थकारण विस्कळीत झाले. इराणमध्ये घुसून वैमानिकाची सुटका करण्यात आली. अमेरिकन सैन्याच्या विशेष दलाची कारवाई. प्रतिहल्ल्यातील मोहीम यशस्वी ठरली. रायगडमध्ये यंदा 3,160 मेगाटन पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेण्यात आले. कांदा विक्रीमधून गवसणार 18,96,00,000 रुपये. प्रति हेक्टरी उत्पादनातून 6 लाख. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.